अमरावती शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध जुगार अड्ड्यावर धाड टाकली आहे। गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विलासनगर परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत आरोपींना रंगेहात अटक केली। गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या विलासनगर परिसरात अवैध जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती। या माहितीच्या आधारे पथकाने आरोपी गोपी पटेल यांच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला। या छाप्यात एकूण 6 आरोपी जुगार खेळताना पोलिसांच्या हाती लागलेत, तर 2 आरोपी घटनास्थळावरून फरार झाले। पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून 65,390 रुपये रोख, 6 मोबाईल, 2 मोटरसायकल तसेच जुगार अड्ड्यावर वापरले जाणारे इतर साहित्य असा एकूण 3,85,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। सध्या सर्व आरोपींविरुद्ध गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे। या कार्यवाहीमुळे अमरावतीत अवैध जुगार व्यवसायावर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय। मात्र अशा प्रकारचे अड्डे पुन्हा सुरू होऊ नयेत यासाठी नागरिकांनीही सतर्क राहून पोलिसांना माहिती देणे अत्यंत गरजेचे आहे। अमरावती शहरात वाढत्या अवैध जुगार व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची कारवाई महत्त्वाची मानली जाते। यापुढेही अशाच कारवाया करून शहरातील अवैध धंद्यांवर आळा घातला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते।